राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही पाहुण्यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलवलेलं आहे। त्यातनं आपल्या महाराष्ट्रातील खास काही लोकांना बोलवले आहे। महाराष्ट्रातील साधारणतः अनेक सरपंचांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यामध्ये महिला सरपंच आहेत। काही महिला सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया, चर्चा करूया आणि त्यांच्याकडनं समजून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांचा हा दिल्लीचा प्रवास आहे। कुठून आलात तुम्ही दिल्लीमध्ये? लंगरपेठ। अच्छा, दिल्लीत पहिल्यांदाच आलात का? ह्याच्या आधी कधी आला होता? पहिल्यांदाच आलोय। कसा अनुभव आहे दिल्लीत येण्याचा? मोदी सरकारनं बोलवलं म्हणून आलोय। अच्छा, हां, म्हणजे दिल्लीत ह्याच्या आधी कधी येण्याचं असं वाटलं होतं कधी येऊ दिल्लीत? सुद्धा नाही, सपनात सुद्धा नाही। हे शक्य आता आलो याचा हे शक्य कशा मोदींमुळे शक्य झालं वाटतं? हो, चांगलं केलं मोदीनं, महिलाच आमच्या। अच्छा, किती वर्षापासून सरपंच आहे तू? मागच्या 2 वर्ष झाले की। अच्छा, 2 वर्षापासून. हो, काही गावातली काही कामं म्हणजे काही असं लक्षात ठेवण्यासारखी काही काम आहे? लय विकास केलाय गावाचा। आम्ही 50 लाखाचं बक्षीस मिळवलं या। काय बोलताय? कोणतं कशासाठी हे बक्षीस मिळालं तुम्हाला? ते काय माझी वसुंधराचं। अच्छा, त्यासाठी मिळालं. हो, आणि ह्याला सांगलीला बोलवलं होतं सत्कारला आम्हाला। होय। तर तुम्ही कुठून आलेला? मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून शिरूर या गावातून आलेली आहे। अच्छा, महिलांचं राज्य आता दिसतंय म्हणायचं सगळीकडे आणि हो, म्हणजे अशी एक चर्चा असायची किंवा म्हण असायची पहिली की महिला सरपंच दिसते पण अशी हां चूल आणि मुलं असायची पण कारभार मात्र सगळा पुरुष हाकायचा, असं दिसतंय आता काय बदल आहे का? तुम्ही खरंच कारभार करता? हो करतो, आता म्हणावंच लागेल तसं करतो म्हणून, कारण की आता महिलांना आरक्षण मिळाल्यामुळे त्यामुळे। लक्षात राहण्याजोगी कुठली कुठली कामं केली तुमच्या गावात? आमच्या गावामध्ये आता सध्या चालू आहे म्हणजे सूर्यघर, प्रधानमंत्री सूर्यघर योजना 100% आमच्या गावामध्ये आता राबवली आहे। म्हणजे आमच्या गावात तर 100% सोलरयुक्त होणार आहे। आणि माझी वसुंधरामध्ये 50 लाखाचं बक्षीस मिळवले आणि संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये आमचं गाव राज्यस्तरीय स्पर्धेसाठी म्हणजे निवड झाली आमच्या गावाची। म्हणजे आमच्या गावात आतापर्यंत ह्या 2 वर्षात 80-90 लाख आम्ही बक्षीस मिळवले। 80-90 लाख निधी आणि बक्षीस हे सगळं? हां ना, म्हणजे आता आम्ही हे प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही आमच्या बक्षीस रकमेतूनच आम्ही पूर्ण गाव सोलरमुक्त। साथ कशी राहते गावकऱ्यांची म्हणा किंवा सगळे? मस्त असते। आता तू आता बघितलं असेल काही दिवसांपूर्वी नारी शक्ती वंदन विधेयक म्हणून एक विधेयक लोकसभेमध्ये देखील मंजूर झालं, त्यामुळे आता लोकसभेत देखील 33% महिला येणार। त्यापूर्वी महाराष्ट्रात आपण ते विधेयक बघितलेलं होतं किंवा महाराष्ट्रात महिलांचा टक्का दिसत होता, तो आता लोकसभेत दिसणार। या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? ते चांगलं वाटते। त्याच्यामुळं महिला खासदार होण्याचे चान्सेस जास्त वाटतात। आता तुम्ही गावच्या सरपंच आहेत, पुढची वाटचाल काय असणार? कुठपर्यंत टप्पा, कुठपर्यंत मजल, कुठपर्यंत न्यायची आहे? महिला म्हणून कुठपर्यंत जायचं आहे? महिला म्हणून खासदार अपेक्षा वाटते तशी। खासदार होण्याची अपेक्षा आहे। 33% फायदा तुम्हाला होणार आहे असं दिसतं? होणार। ताई, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय म्हणजे आता तुम्ही दिल्लीत आलेला आहात, काय भावना काय तुमच्या दिल्लीत येण्याच्या? दिल्लीत येण्याच्या भावना काहीच नाही आहे। आम्ही चांगल्या कामं केलेले आहे म्हणून इथे आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे। हां, काय काय गावातली काही कामं लक्षात राहण्याजोगी? आम्ही 65 लाखाचा पुरस्कार घेतलेला आहे। माझी वसुंधरामध्ये RR आबा पाटील तालुक्यातून फर्स्ट, जिल्ह्यातून फर्स्ट आणि विभागामध्ये पण द्वितीय हे पुरस्कार मिळवलेला आहे। आता आणखीन याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही। अनेक ज्या योजना आहेत वेगवेगळ्या, त्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय म्हणायचं? हां, तर लाभ तर घेतलेलाच आहे आम्ही, पण आणखीन पण घ्यायचं आहे आम्हाला। किती वर्षांपासून सरपंच आहे तुम्ही गावच्या? 15 वर्ष आता झाले। दुसरा टर्न आहे माझा, म्हणजे हां दुसरी टर्न। सलग 10 वर्ष तुम्ही सरपंच? हां, आणि अजून किती कालावधी बाकी तुमचा? आणि 3 वर्ष बाकी आहेत। अच्छा, म्हणजे साधारणतः तुम्ही म्हणजे काय 2 वर्ष म्हणजे तुम्ही लोकनियुक्त सरपंच आहात की मेंबरमधून निवडून आलेला सरपंच? लोकनियुक्त म्हणजे 6 वर्षाचा काळ आहे तुम्हाला? हां हां, बरोबर ना? हां बरोबर। म्हणजे आणखी तुम्हाला 3 वर्षाचा काळ? 3 वर्षाचं कुठली कामं राहिली गावात किती 3 वर्षात तडीला न्यायची असेल पुढं? अजून जास्त काही कामं राहिलेले नाही आहे आमचे। खूप सारे असे कामं झालेले आहे। आम्ही हरघर जल पण केलेलं आहे, एरो प्लॅन्ट पण बसवलेला आहे सगळं। हां, कामं भरपूर केलेले आहे, पण लोकांचा सहभाग खूप छान आहे आमच्याकडे। लोकांचा सहभाग येतही म्हणतात। महिलांचा सगळ्यात महत्त्वाचं किंवा ग्रामीण भागातला, म्हणजे माझी आई असेल किंवा मी ग्रामीण भागातला, सगळ्यांचाच जर बघायला गेलं तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न महिलांच्या ह्याच्यासमोर बघायला मिळतो। कारण गावात प्रत्येक घरी पाणी येत नव्हतं
आता पाण्याची समस्या कशा आहेत गावच्या, सुटल्यात तुमच्या गावातल्या समस्या आणि कशा पद्धतीने तुम्ही ते हे करता? आमच्या गावच्या पाण्याच्या समस्या 100% सुटलेल्या आहेत. स्वच्छ आणि सुंदर पाणी म्हणजे स्वच्छ पाणी देतो आम्ही. हो, गावाला 100% स्वच्छ पाणी देतो. किती वर्षांपासून सरपंच? 10 वर्ष म्हणजे सगळ्यांना अनुभव चांगला आहे सगळ्यांना काम करण्याचा, प्रशासकीय तिसरी टर्म आहे. तिसरी टर्म सुरू हो, काही कामं राहिलेत का अजून गावातली पुढे घेऊन जायची ती कामं? हो, आहे ना, आहे भरपूर कामं झालेली आहे गावाची, पण अजून आहे, अजून पण करणार आहे. अच्छा, कारभार तुम्ही सगळा पूर्ण 100% चालवता की काही नाही, दोन्ही सगळ्यांच्या सहकार्यातनं चालू आहे म्हणा? गावाचा खूप मोठा सहभाग आहे. गावाला पुढे घेऊन जायचं हां, सहकार्य आणि ते महत्त्वाचं आहे. दिल्ली त्यापूर्वी कधी आलेला होता? नाही, कधीच नाही, पहिल्यांदाच. मोदी छान आहे. मोदी साहेबांचे खूप खूप आभार. आम्हाला असं यापूर्वी पण असे कार्यक्रम व्हायचे किंवा पण लक्षात राहण्याजोगं कधी हे होत नव्हतं, पण आता मी बघतोय म्हणजे आजूबाजूला सगळीकडे महिलांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे पुरुष सरपंच तर आलेलेच आहात, पुरुष तर नेहमीच येत असतात, म्हणजे कारण पुरुष प्रधान संस्कृती आपली, पण महिलांचा हा वाटा म्हणजे लक्षात ठेवण्याजोगा असं म्हणायचं आहे ना. या सगळ्या महिला इथं. आणि कुणाला बोलायचं तुमच्यापैकी? ताई बोला. नमस्कार. आलेले आहात तुम्ही? नमस्कार, मी अनिता जयप्रकाश उगले, सरपंच लोखंडेवाडी, जिल्हा जिल्हा नाशिक, तालुका दिंडोरी. कसं काम चालू आहे सध्या गावात? छान चालू आहे. काम केल्याचं समाधान वाटतं दिल्लीत आल्याच्या नंतर? मला पण म्हणजे असं वाटतं आहे का म्हणजे छोट्या गावातून एवढ्या दिल्लीसारख्या शहरात म्हणजे मला बोलवलं याचे मी खूप आभार मानते. का छोट्यातून मोठ्यात येणं कसं वाटतं हे म्हणजे मला खूप असं त्याचा उत्साह वाटतो का, म्हणजे असं भरपूर वाटतं का, अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा. समाधान वाटते मला हे सगळं जे करतोय आपण कौतुक म्हणजे खूप मोठं माझ्या याच्यातून मला खूप असं आनंदाची गोष्ट आहे एकदम. तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला असणार आहेत कर्तव्य पथावरती, मोदींना काय भेटेल असं, म्हणजे मोदींची पंतप्रधानांची भेट होईल असं वाटतं तुम्हाला? हो, आशा तर आहे, भेटतीलच असं वाटते. जर समजा उद्या तुम्हाला मोदी भेटले तर तुम्ही काय मोदींच्या तुम्हाला बोलण्याची संधी दिली, 2 मिनिटं मोदींशी बोला, तर तुम्ही काय बोलाल मोदींसोबत? आम्हाला बोलवलं, महिलांचा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि असाच महिलांचा सहभाग राजकारणात वाढवावा असं मला वाटतं. अच्छा, पण तो राजकारणात सहभाग वाढवण्यासाठी 33% मोदींनी दिलेलंच आहे लोकसभेत. दिलेलंच आहे, पण प्रत्यक्ष कारभार असा महिलांच्या हातात यावा आणि महिलांना पण त्या राजकारणातलं काहीतरी समजावं. अच्छा, म्हणजे आत्ताचा जो कारभार आहे त्या कारभारात पुरुषांचा काही प्रमाणात वाटा आहे असं म्हणायचं? हो आहे, म्हणजे इतकं म्हणजे महिलांना पण म्हणजे आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे हे तुम्ही म्हणताच आहे, तर आपले पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं महिलांना इतकं महिलांच्या विचारात इतकं हे करून घेतलं जात नाही. महिलांच्या विचाराचं घेतलं जाईल आगामी काळात असं वाटतं? हो, आगामी काळात घेतलं जाईल, कारण मोदी सरकारने एवढे महिलांना, म्हणजे मी असं म्हणू याला की तुम्ही ही मोदींकडे तक्रार करणार आहेत की पुरुषांचा वाटा जरा थोडा कमी झाला पाहिजे, किंवा हस्तक्षेप म्हणेल, मी हस्तक्षेप म्हणेल, वाटा नाही. कमी नाही, फक्त त्यांचा आम्हाला त्यातला अनुभव नसल्यामुळं त्यांचा म्हणजे त्यांचं पुरुषांचं हे पण पाहिजेच आहे आम्हाला मार्गदर्शन. पण यात आम्ही आता यायला लागल्यामुळं आम्हाला समजायला लागले त्यात कसं चालतं आणि काय होतं. अच्छा, तुम्ही किती वर्षांपासून सरपंच येत? आत्ता ही पहिलीच वेळ आहे माझी आणि 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष. ओके, म्हणजे तुम्हाला संधी आहे खूप काम करायला. या 4 वर्षात तुमच्या लक्षात राहण्याजोगी कुठली कामं आहेत? म्हणजे काही कसं असतं, कुठले आहेत आपण काम करत असताना भरपूर कामं करतो, पण काही 1-2 गोष्टी अशा असतात की त्या म्हणजे काय मी केल्यात म्हणून किंवा ते कायमस्वरूपी लक्षात राहणार नाही, समाधान देणार असतात. अशी कुठली गोष्ट आहे समाधान देणारी? समाधान देणारी म्हणजे आमच्या गावचा माझी वसुंधरामध्ये राज्यातून 2रा नंबर आला, आणि वायू, जल, अग्नी, पृथ्वी या 5 पंचतत्वावर जे आपला ऱ्हास होत चालला आहे त्याबद्दल म्हणजे त्यात काय काय करता येईल हे जनसामान्य व्यक्तींना कळू लागले, हे मला यातून हे वाटतं. त्याचं समाधान आहे, तुम्ही ते केलं. पुरस्कार तर मिळावं, तो पुरस्कार दुसरा तुम्ही म्हणता तो मिळाला, पण याचं समाधान आहे की मला काम करता आलं. हो, काम करता आलं आणि हे लोकांना समजायला लागले. आता आगामी काही प्लॅन्स गावाच्या संदर्भात काही रेडी ठेवलेत की नाही? म्हणजे पुन्हा गावाने संधी, कारण इतके 4 वर्ष तुम्ही इतकं चांगलं काम केलं आणि गाव म्हटलं पुन्हा एकदा तुम्हाला संधी द्यायची आम्हाला, तर काय प्लॅन्स आहेत पुढचे? म्हणजे आता आमच्या गावात तर रस्ते, पाणी आणि लाईट याची तर व्यवस्था चांगली आहेच. हो, केलेली आहे. आणि याच्या पुढे म्हटलं तर शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळेचं जे शिक्षणाचं स्तर खालावला आहे तो उंचावण्यात यावा एवढं आमचं हे.
जे आता मधल्या काही काळामध्ये ग्रामीण भागातली किंवा तुम्ही म्हणालात तसं जिल्हा परिषदची मुलं जे इंग्लिश मिडियम स्कूलकडे चालली होती ते पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे नेण्याचा तुमचा भर आहे म्हणायचं. हो भर आहे. वाटतं तो आणि त्यामध्ये काय आपल्याला सुधारणा करता येतील ते करता येतील. खूप चांगली तुमची व्हिजन आहे म्हणजे गावासाठी आणि पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला गाव परत एकदा संधी दिला असं वाटतं कारण तुमच्या गावासाठीचा व्हिजन्स आणि या सगळ्या खूप चांगल्या आहेत असंच. तरी आपण जर बघायला गेलं तर म्हणजे महिला म्हणजे मूल आणि चूल असं म्हटलं जायचं पण त्याच्या पलीकडे ना आता तुम्ही दिल्लीत आलेलं आहे. हो नमस्कार, मी अश्विनी डेंगळे बोलते. मी जालन्यामधून आले. माझ्या गावामध्ये माझी वसुंधरामध्ये मला 50 लाखाचं बक्षीस मिळालं आणि आराराबा योजनेमध्ये पण मिळालं. माझ्या गावामध्ये मी खूप चांगलं काम केलं म्हणून मला गेल्या वर्षी पण संधी भेटली इथे येण्याची आणि यावर्षी पण भेटली. दुसरं वर्ष आहे तुमचं? दुसरं वर्ष आहे माझं. मागच्या वर्षीचा कार्यक्रम आणि म्हणजे तुम्ही दिल्लीला दुसऱ्यांदा आलात म्हणा. दुसऱ्यांदा आले मी. तुमच्या जे काही सगळे सहकारी आहेत ते बाकीचे मला आता काही मैत्रिणींशी तुमच्या सगळ्या सहकार्याचे आहेत सरपंच त्यांच्याशी बोललो ते सगळे पहिल्यांदा आले. त्यांना मार्गदर्शन वगैरे केलं की नाही तुम्ही दिल्लीत कारण तुम्ही सिनियर आहेत त्यांना? हो केलं अगोदरच केलं. येण्यापूर्वी कॉन्टॅक्ट केला मी सगळ्यांकडे. अच्छा चला म्हणजे कोणतरी एक मार्गदर्शक करणार आहे म्हणा. हो खूप चांगलं काम करा गावासाठी आणि त्यासाठी आमच्या सगळ्या साम TV परिवार असेल किंवा सकाळ माध्यम समोरकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या महिला सरपंच होत्या खूप चांगले व्हिजन घेऊन या सगळ्या महिला सरपंच दिल्लीमध्ये आलेल्या आहेत. मागच्या काही वर्षांपासून त्या गावामध्ये काम करत आहेत. आगामी काळामध्ये देखील त्यांची काम करायची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकडे व्हिजन्स आहेत सगळ्यांकडे. आत्तापर्यंत आम्ही गावासाठी काय केलं हे मुद्दे ते सांगत असतानाच आगामी काळामध्ये कुठल्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्या कुठं पूर्णत्वास न्यायच्यात त्यासाठी आम्हाला काय काय करणं गरजेचं आहे त्यासाठीचे त्यांचे जे मुद्दे आहेत ते त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेले आहेत. सोबतच पंतप्रधानांशी जर बोलण्याची संधी मिळाली तर त्यातल्या कुठल्या गोष्टी आम्ही पंतप्रधानांना सांगू याचे देखील किस्से साम टीव्हीशी बोलताना या सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या महिला सरपंचांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.